तसा वेळी का आलात माझ्या भेटीला? काय काम आहे तुमचं? अहो बघा की काय कळना झालंय, आल्यापासनं विचित्रच वागतेत. विचारलं तर काय सांगना बी झाल्यात. काहीतरी मोठं काम आहे, मधराजांना सांगायचं आहे, आताच्या आता वाड्यावर चल. मग मोठंच काम करून आलोय म्या. तुमचा आदेश मोडणाऱ्यांना चांगलं सुनावून आलोय. अहो जगदंबेच्या घरी जाऊन आलो, धमकीच देऊन आलो. काय म्हणालास? अहो एवढीशी नका एवढी पोर तुमच्या विरुद्ध आवाज उठवत्या म्हणजे काय? म्हटलं शिस्तीत ठेवा तिला, नाहीतर मद्राज जन्माच्या अद्दल घडवतील. अरे पण हा मूर्खपणा कोणी करायला सांगितलं होतं तुला? गेल्या वेळीच बजावलं होतं. त्यांच्या नादाला लागायचं नाही, तिकडे फिरकायचंही नाही. त्या जगदंबेसाठी वेगळी योजना आहे. काय म्हणलं? जगदंबेसाठी वेगळी योजना? म्हणजे 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 तिच्याकडे बघू आपण नंतर. तुम्हाला त्यात लक्ष घालायची काही गरज नाही. तुम्ही तिच्या कुटुंबाच्या वाटेलाही जायचं नाही. तुम्हाला दिलं ना ते गाव, तिकडे लक्ष द्या. त्या जगदंबेचं आणि तिच्या कुटुंबाचं काय करायचंय ना ते मी ठरवेन. चला निघा आता. जगदंबाचं नाव काढलं की हा गडी पिसाळतो. असं काय आहे त्या पोरीमध्ये? मला तिच्यापासनं लांब राहायला सांगतोय होय. आता उद्यापासनं हात धुवून मागेच लागते तिच्या. देवी आई, मला क्षमा कर. गावातल्या लोकांच्या भल्यासाठी घरच्यांची थोडं खोटं बोलावं लागलं, पण माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता ग. आतापर्यंत तीनही रिपूंना हरवण्यासाठी तू माझ्या सोबत होतीस. आता तू योग निद्रेत आहेस, पण मला माहिती आहे तुझं माझ्याकडे लक्ष आहे. एका मोठ्या प्रवासाला निघाली आई, त्यात मला यश दे. या गावावर तुझ्या आशीर्वादाचा हात कायम असू दे. आता मला सांग, आपल्याला नेमकं कुठे जायचंय? देवी, अतिशय महत्वाच्या ठिकाणी निघालोय आपण, जिथे भक्ती आणि शक्तीचा अजब संगम होतो, जिथे मांगल्याचं ठाणं वास करतं, जिथे तुळजाईचा कायमचा वास असणार आहे. असं ते तुळजाईचं गाव, तिथं जायचंय आपल्याला. खरंच? हो देवी, आपल्याला चिंचपुरात जायचं. चिंचपुरात जायचं. चिंचपुरात जायचं. चिंचपुरात जायचं. जिथे तुळजादेवींचा राजमहाल उभारला गेला. राजमहाल उभारला गेला. राजमहाल उभारला गेला. जिथे त्यांचा राज्याभिषेक झाला होता. राज्याभिषेक झाला होता. राज्याभिषेक झाला होता. राज्याभिषेक झाला होता. पुढेही तुळजादेवींचा जिथे कायमच वास असणार आहे, असं ते महान ठिकाण चिंचपूर. 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 आणि महादेवांची आपल्याला तिथेच भेट होणार आहे. याआधी देखील महादेव तिथंच वास्तव्य करायला होते, आणि आता तुम्ही तिथेच जाणार. खूप छान असणार ते गाव. मला त्या गावाबद्दल आणखी काहीतरी सांगा ना नंदी महाराज. आता आणखी काय सांगू बरं? अहो, देवींचं गाव आहे, सुंदर आहे, सद्भावना सद्विचार यांनी भारलेलं आहे. इथल्यासारखी तिथली माणसंही प्रेमळ आहेत का? अगदी प्रेमळ आणि निर्मळ मनाची माणसं आहेत तिथं. देवींची निस्सीम भक्त आहेत. देवींच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक विधीत मनापासून सहभागी होणारी आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं मन मोहून जाईल असं सारं काही आहे तिथे. अहो, देवींना आवडलेलं गाव आहे ते. त्यांना साधेसं असणारच ना. आणि तिथे आता पुरे हा देवी, किती प्रश्न विचाराल त्या गावाबद्दल. आता प्रत्यक्ष तिथे पोहोचूनच या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. देवी, एक सांगायचं राहूनच गेलं. तिथे पोहोचताना मात्र आपल्याला 2 अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कुठल्या अडचणी? पहिली अडचण तर गावातून बाहेर पडतानाच वेशीवरच समोर उभी राहिलेली असणार आहे, आणि ती थोडी गंभीर आहे. गावाच्या वेशीवर? कुठली अडचण?
देवी, ते बघा दोघे पहारेकरी. या वेशीवर सतत गस्त असते त्यांची. गावातून कुणीही बाहेर पडताना दिसलं तर त्यांना पकडून ते थेट कैदेत टाकतात. यांना चकवा देऊनच आपल्याला इथून बाहेर पडायला हवं. ह्यांच्या तावडीत सापडलो ना तर सगळाच खेळखुंडबा होऊन जाईल. काय करायचं का? देवी, तुमच्याकडे यावरचाही काहीतरी उपाय असेलच. मला वाटतं एकच व्यक्ती आपल्याला मदत करू शकते. कोणती व्यक्ती? मोरूपी मोहिनी माझ्या समोर प्रकट हो. देवी अहो, देवी अहो, ही तर मोहिनी. ही मोहिनी आपल्याला कशी मदत करणार? ही माझी शत्रू बनूनच आली होती. नंतर तुळजाईने आणि मी हिला अंकित केलं. मोहिनी, आज तुझं कौशल्य दाखवण्याची खरी गरज आहे. मला माहितीये तू कुणाचंही रूप घेऊ शकतेस. आज एका सुंदर महिलेचं रूप घे. ते पारेकरी दिसतायत ना, त्यांना मोहात पाड. आमचा अर्थ दूर कर. देवी अहो, हीच एवढी सुंदर आहे, मग दुसऱ्या सुंदर महिलेचं रूप घ्यायला कशाला हवं ही न? अहो नंदी महाराज, आपल्याला जे पारेकरी दिसतायत ते साधे नाहीयेत. मध राजाची माणसं आहेत ती. मध म्हणजे हिच्यासारखा एक रिपूच. या सैनिकांनाही मोहचं रूप माहिती असणार. ते तिला ओळखत असणार, म्हणून वेगळं रूप घ्यायला सांगते. देवी, तुम्ही खरंच धन्य आहात. तुळजा देवीचा अंश आहात, तिचीच सावली आहात. नंदी महाराज, आता आधी हिला काम सुरू करू दे. नोह, तू लवकर जा आणि ते काम पूर्ण करूनच ये. देवी, काय कमाल आहे हो ही. ही मोह आहे हे खरंच अजिबातच ओळखू येत नाहीये. आई ग, आई ग, वाचवा रे वाचवा, कुणीतरी वाचवा. आई ग, मेले, वाचवा कोणीतरी. या वेदना आता सहन होत नाहीयेत. वाचवा रे वाचवा. हे बाई, कोण आहेस तू? आणि इथं काय करतेस? कुठून आलीस? अहो पहा ना, माझ्या पायात काटा रुतलाय. खूप वेदना होत आहेत. हो, तुम्ही मदत करायचं सोडून मला प्रश्न का विचारताय? या ना, कृपा करून मला मदत करा. मी येतो, आलोच. ए, तू कुठे चाललायस? मी जातो. ए, तुला म्हंटल ना मी जातो. तू थांब इथे. तू कशाला जातोस? मी जातो. तुझ्यापेक्षा जास्त चांगलं जमतंय मला काटा काढायला. तू पहारेव जा, मी काटा काढतो. नाही, मी जाणार म्हटलं ना. देवी, काय मूर्ख आहेत बघा दोघे. तिच्या पायात काटा रुतलाय तर मग पटकन जाऊन तिला मदत करायला नको का? तुम्ही असता तर लगेच मदतीला जाऊन गेला असता ना नंदी महाराज. हो, म्हणजे काय? मी तर नाही देवी, मी कशाला? काहीतरीच. थांब, तुला आता सोडतच नाही. थांब, तुला बी बघतोच मी. नंदी महाराज बघा, हे दोघही भांडतात. तोपर्यंत आपण इथून पळ काढूया. हो हो, चला. इकडे जायचंय. हो हो, जरा गोंधळच झाला. चला.
तुम्हाला म्हटलं ना. अरे पण आपण दोघांनी तिला मदत केली तर ती आता तर होती बाई, ती गेली कुठं? देवी, त्या दोघा पहारेकरांचा प्रश्न असा चुटकी सरशी सुटेल असं मला वाटलंच नव्हतं हो. काय वेड्यासारखं करत होते दोघं. मोहन हुशारीनं काम केलं का नाही? हो हो अगदीच. आता ही अडचण तर दूर झाली, पण दुसरी कुठली अडचण मानालात तुम्ही? देवी, त्या दोघांना चकवा देऊन वेशीच्या इथून आपण बाहेर पडलो असलो तरी पुढे आता आपण कुणाच्या नजरेत येता कामा नये. आपलं गाव आणि चिंचपूर याच्यामध्ये भयंकर दाट अरण्य आहे. त्या अरण्यात आत्तापर्यंत गेलेला माणूस कधीच सुखरूप परतलेला नाही असं ऐकिवात आहे. म्हणजे नक्की काय? जरा स्पष्ट करून सांगा बरं. नेमकं कारण काय आहे ते मलाही माहित नाहीये, पण त्या अरण्यात रहस्यमय असं काहीतरी आहे एवढं खरं. आपल्याला जर ते पार करता आलं नाही आणि आपण तिथेच अडकून राहिलो तर? नंदी महाराज, आपल्या गावातल्या लोकांच्याच भल्यासाठी आपण हे करतोय ना. धोका असला तरी आपल्याला पुढे जावंच लागेल. आणि तुळजाई आहे की आपल्या पाठीशी. तिची साथ असेल तर कुठलंही संकट आपण पार करू. चला. देवी या, भूक लागली आहे, जेवायला वाढले. नंदी महाराज, बोलता बोलता आपण अर्धा रस्ता पार करून पुढे आलो. अरण्यात मोठा अडथळा आहे असं तुम्ही म्हणाला होता ना, तो कुठे? आतापर्यंत दाट अरण्यात तर लागलं, पण त्याचा धोका अजूनही जाणवलेला नाही. हो ना, मलाही काही कळत नाहीये. ह्या अरण्यात शिरलेली माणसं बाहेर पडत नाहीत असं ऐकलं होतं, पण खरंच ते संकट अजून तरी आपल्या समोर आलेलं नाहीये, आपल्याला दिसलेलं नाहीये. थोडंच अंतर राहिलंय आता. ते पार केलं की आपण चिंचपुरात पोहोचू. एवढं सुंदर वन आहे, इथे कोणी येऊ नये म्हणून ही युक्ती केली असेल असेल. याच्या आधीही मी हे वन एकदा पार केलंय, तेव्हा साक्षात महादेव माझ्यासोबत होते, त्यामुळे धोक्याबिकाचा विचारही मनात आला नव्हता. असं होय. म्हणजे महादेव नाहीत म्हणून तुमचं मन अस्थिर आहे तर? नाही हो, तसं नाही. पण महादेव नसले तरी तुमच्या रूपाने साक्षात तुळजादेवीच माझ्या बरोबर आहेत ना, मग कसली भीती बाळगायची. नंदी महाराज, यातलं पाणी तर संपूनच गेले. आपल्याला पुढे पाणी लागेल ना? हो देवी, पाणी आणायला हवं. येताना मी एक तलाव पाहिला होता, त्याच्यातून मी पाणी भरून घेऊन आलो. तुम्ही थांबा.